पवित्र असं प्रोफेशन आहे. मला खूप डॉक्टर व्हायचं होतं, खूप हौस होती मला, पण मी झाले नाही कारण अति तत्ववादी स्वभाव होता. मार्क कमी पडले म्हणून घेतली नाही ॲडमिशन. आणि मग आता प्रीतम ताईला व्हावं लागलं, तिला व्हायचं होतं वकील, ते यशो ताईला व्हावं लागलं. आणि असं ज्याला जे व्हायचं नसतं ते व्हावं लागतं. धनुभाऊ तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्हाला जे करायचं होतं तेच केलंय तुम्ही. राजकारणात यायचं होतं राजकारणात आले, हा आम्ही उघे अडकलो इकडे. तर असं एकदम छान आहे. मग तुम्हाला पैसे वैसे काही कमी पडणार नाही शालिनी ताई, कोणत्याही डॉक्टरकडे काही कमी नाही आहे, तुम्हालाही नाही कमी पडणार. कारण लोकसंख्या आपली ज्या पद्धतीने वाढते, तुमचं काम तर कधीच कमी नाही होणार आहे, वाढत राहणार आहे. पण कमी पडले तर तुम्हाला मदत करू आम्ही. आत्ता जसं सगळ्यांनी मदत केली, धनुभावानी मी तुमच्या पाठीशी उभे आहे. मी माझ्या भावाला तेव्हाही फोन करून सांगेन जसं आता जमिनीच्या वेळी सांगितलं तर मी माझ्या भावाला तेव्हाही सांगेन, धनुभाऊ हे विषय तुम्ही सेटल करून टाका. तर त्यामुळे रात्री जा, सकाळी डिझेलला महाग असेल तर रात्री जाऊन पैसे घेऊन या. आता माझ्याकडे नाही ते. आता बघू, प्रयत्न करते पुढच्या 5 वर्षात मागच्या 5 वर्षाच्या चुका रिपीट न करण्याचा, म्हणजे माझी पण ताकद वाढेल. पण मला खूप आनंद झाला आणि खूप छान हा झोन आहे. धनुभाऊ मला सांगत होते की इथे गाड्या अलाउड नाही, शालिनीताईमुळे अलाउड झाल्यात. बरोबर आहे. तर आपण आता खरं ते करूया, मी पण करते. तिकडे खाली गेट लावलं पाहिजे आणि त्या गेटवरून वरती गाड्या नाही अलाव केल्या पाहिजे. फक्त हे जे ह्याच्यासाठी येत आहेत लोक या कामासाठी वगैरे, त्यांना काही स्पेशल अलाव केलं पाहिजे. जर तिथे आपण इलेक्ट्रिकल व्हेकलला जर म्हणलो तर भविष्यात काही कदाचित आपण इथे तोही एखादा व्यवसाय मोठा सुरू करू शकतो धनुभाऊ, की इथे इलेक्ट्रिकल व्हेकलचा कारखाना का नाही होऊ शकत. आपण पुढे अँबिशियस, पर्यावरण मंत्र्यांनी ठरवावं, जमीन मी देतो. तर चांगलं आहे, आपण करू ते. बीड जिल्ह्याच्या बद्दल लोकांमध्ये ते आकर्षण, इन्व्हेस्टमेंट्स. आता आपला जिल्हा दुष्काळी आहे, आधी रस्ते नव्हते, रेल्वे नव्हती, आता बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळं तसंही काही करता आलं माझ्या हाताने तर मला खूप आनंद होईल.